सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एकच विषय चर्चेत आहे. राजकारण असो, जातीयवाद असो किंवा इतर कुठलाही विषय म्हणलं की समोर येतो तो मराठवाडा आणि विशेष म्हणजे बीड जिल्हा. तर त्याच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात एक विषय सतत चर्चेत राहिलेला आहे. तो विषय म्हणजे केज तालुक्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे फिल्म स्टाईलने अपहरण आणि त्यानंतर हत्या. तर त्यांच्या हत्येला वेगवेगळे वळण देण्यात आले. तर त्याच हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व अन्य 7 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. तर गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण जनतेची, मोर्चेकऱ्यांची आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची एकच मागणी होती. तर ती मागणी म्हणजे संपूर्ण आरोपींना मोका लावण्याची. आणि गेल्या 10-11 तारखेला 8ही आरोपींना मोका लावण्यात आला. तर तो मोका कायदा नेमका काय आहे, मोका कायदा म्हणजे काय, त्या अंतर्गत कसले गुन्हे दाखल केले जातात, त्या अंतर्गत तरतुदी काय आहेत, त्या अंतर्गत जामीन मिळतो का, त्या अंतर्गत अटकपूर्व जामीन मिळतो का, तर या सर्वच गोष्टीचा आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. तर चला, नमस्कार, मी औदुंबर आणि आपण पाहत आहात बिनधास्त मराठी लाईव्ह. गेल्या 1.5 महिन्यापासून मस्साजोग सरपंचाची हत्या आणि तो आरोपींना अटक करून मोका लावावा हीच संपूर्ण मोर्चेकरांची चाललेली चर्चा. तर गेल्या 10-11 तारखेला सुदर्शन घुले व त्यांच्या अन्य 7 साथीदारांना मोका लावण्यात आलाय. तर मोका कायदा हा नेमका काय आहे, तर मोका कायदा हा संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणून मोका कायदा ओळखला जातो. तर मोका कायद्याची निर्मिती कधी झाली? 24 फेब्रुवारी 1999 मोका हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आला. तर त्यापूर्वी मोका कायद्याच्या जागेवर दुसरा कोणता कायदा वापरण्यात येत होता का? तर हो, टाडा या नावाने मोका कायद्याच्या ऐवजी मोक्यासारखा दुसरा कायदा वापरण्यात येत होता. परंतु 24 फेब्रुवारी 1999 पासून टाडा हा कायदा रद्द झाला आणि मोका कायदा अंमलात आला. तर मोका कायदा फक्त महाराष्ट्रापुरता जरी मर्यादित असला तरी गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली पोलिसांनी देखील मोका कायद्याचा वापर करून छोटा शकील असेल, दाऊद असेल यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर मोका कायदा या कायद्याअंतर्गत मोका कायदा म्हणजे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा. ज्या गुन्ह्यामध्ये त्यामध्ये अपहरण, खंडणी, हत्या किंवा हत्येचा प्रयत्न आणि अंमली पदार्थाची विक्री अशा घडलेल्या गुन्ह्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपी, 2 किंवा जास्त साथीदाराने जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त साथीदारांनी गुन्हा घडवून आणला तर त्यावेळी त्यांच्यावर मोका लावला जातो. तर मोका कायदा त्यामधील जे संपूर्ण साथीदारी आहेत, संपूर्ण आरोपी आहेत, त्यामधील कुठल्याही एका आरोपीवर मागील 10 वर्षात कमीत कमी 2 गुन्हे न्यायालयात चालू पाहिजेत, त्यावेळी मोका लावला जातो. त्याचबरोबर मोका या गुन्ह्यामध्ये काय घटना घडली जाते, तर संपूर्ण आरोपीची मालमत्ता जप्त केली जाते. त्याचे वोटर आयडी कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, संपूर्ण आयडी जप्त केल्या जातात. त्याचबरोबर संपूर्ण बँकेचे अकाउंट सीज केले जातात. त्याचबरोबर 5 वर्षाची कठोर शिक्षा व संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाते. व त्याचबरोबर जोपर्यंत न्यायालयात निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपीला जामीन मिळत नाही, कुठलीच जामीन मिळत नाही, अटकपूर्वही नाही आणि अटक झाल्यानंतरही जामीन न्यायालयात निकाल लागल्याशिवाय जामीन मिळत नाही. त्यानंतर
मसाजोगच्या प्रकरणात 8 आरोपीला मोका लावण्यात आलाय. वाल्मिक कराड यांना मोका लावण्यात आलेला नाही. तर मोका या कायद्यामध्ये खरंच वाचण्याचा मोका आहे का, खरंच मोका कायद्यातून सुटण्याचा मोका आहे का, हेच जाणून घेणार आहोत आपण नंतरच्या व्हिडिओमधनं. तर आपण याच व्हिडिओबद्दल पुढचाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.